नुकतीच स्थापन झालेल्या मुस्लिम गोरक्षक दलच्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्याची सुरुवात करण्यात आली असून स्लॉटर हाऊस परिसरात जनजागृतीचा फलक लावण्यात आला। आजपासून संपूर्ण सांगली जिल्ह्यात विविध भागांमध्ये मुस्लिम गोरक्षक सेवाभावाने कार्यरत झाले आहेत। समाजाच्या भावना ओळखून कायद्याच्या चौकटीत राहून आणि प्रशासनाच्या सहकार्याने जनजागृती व गोवंश संरक्षणासाठी प्रयत्न सुरू राहतील। सेवा, सामाजिक जबाबदारी आणि एकी या भावनेतून उभे राहिलेले हे पाऊल निश्चितच सकारात्मक परिवर्तन घडवणारे ठरेल। मुस्लिम गोरक्षक दल, आसिफ भाई बावा, युनुस महात व आदी मान्यवर उपस्थित होते। सांगली महानगर वार्ता प्रतिनिधी आफताब पखाली, संपादक साहेब पीर पिरजादे। जाहिरातीसाठी संपर्क 74 99 76 96 12। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। काय झाले? हा या तुमच्याकडे आलो आम्ही। साफसफाई काय झाली? अहो बाहेर गेले आवडे सोडून बाहेर तू क्या तयार नाही तुम्ही 10 या तुमच्या हातापाठी आली नगरचं बाहेर येऊन सांगितलं तुम्हाला या मग तो मला पावणार नाही पहिला आता सरकारी निवडणूक आहे का सोडवून निर्माण करून साधी माणसं तुमच्यामध्ये मारणार तुम्हाला फायदा होणार आहे। तुम्ही जरा कड काढा। आम्ही आता सगळ्याला जे रस्त्यावर तुम्ही पण उतरायचं, मी पण उतरायचं, शेतकऱ्यांना पण उतरायचं, सरकारला विचारायचं काय करू सांग। हे सगळं काय झालंय तुमचं झालं असून सोडवा आमच्या समाजावरती यायला सगळे सोडव दे। वो भी गाया किसके जो बड़ा उसकी जाएगी नहीं तो उन्हें नचा तो छोड़ो को लोग जाएंगे तुला बच्चे गाया गाड़ी बढ़िया। अहो काका मामा भाऊ सारा हो अण्णा आम्ही गुजरात काय अर्थ नाही त्यात चांगला आहे का गाड़ो हमें लोग जाने की क्या मजा आएगी यार। काढा काढा भर 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 काढा। अरे बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, विक्री बंद करा, अरे बंद करा। युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांच्या विचाराच्या वारशावर समस्त मुस्लिम समाज समिती आणि त्या समितीच्या माध्यमातून मुस्लिम गोरक्षक दलाची स्थापना नुकतीच झाली होती आणि त्याच अनुषंगानं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा पोलीस प्रमुख साहेब, संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले की मुस्लिम गोरक्षक दल यापुढे तथाकथित जे गोरक्षक आहेत, जे गोमाताच्या नावावर मुस्लिम समाजाला टार्गेट करून राजकारणाचा बळी ते देत होते, त्यामुळं सन्माननीय आसिफ भाई बावा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुस्लिम समाजाने एक पण केला, एक निर्णय घेतला की मुस्लिम गोरक्षक दल ज्या ठिकाणी गायीची खरेदी विक्री होईल त्या बाजारमध्ये जाऊन त्या व्यापाऱ्यांना, त्या खरेदी विक्री करणाऱ्या सन्माननीय शेतकरी बांधवांना गुलाबाचं फूल हातात देऊन त्यांना विनंती केली की बाबांनो, गाय ही माता आहे, गायीचं संवर्धन झालंच पाहिजे, त्याचं संरक्षण झालंच पाहिजे। या तत्वानं गांधीजींच्या आदर्श विचारसरणीवर त्यांना पुष्पगुच्छ देऊन, फूल देऊन विनंती केली आणि आज या मिरासाहेबांच्या पवित्र मिरज नगरीच्या या बाजारामध्ये आज आमच्या मुस्लिम गोरक्षक दलाला यश आलंय, अभूतपूर्व यश आलंय आणि सकाळी 6 वाजल्यापासून सन्माननीय आसिफ बावा आणि सहकारी सर्व मित्रमंडळीच्या वतीनं आज हा पूर्ण बाजार गायीच्या खरेदी विक्रीसाठी बंद केला आणि त्यांचे मनसुबे आम्ही धुळीस मिळवलेत। आज खऱ्या अर्थानं या मुस्लिम गोरक्षक दलाचा असणारा विजय हा फक्त गायीच्या संवर्धनासाठी आहे। गायी
ती फक्त प्रजाती नसून या पृथ्वीचा श्वास आहे आणि तो श्वास जपण्याचं काम या सर्व जाती धर्मातील लोकांचं आहे. एवढंच या ठिकाणी कथन करतोय, थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.